PR पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप अमरावतीच्या वतीने दिनांक 15 ते 27 जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय तांत्रिक महोत्सव टेक्लॉन्स 2025 आणि उन्मेष 2025 चे भव्य आयोजन करण्यात आले आहे। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी यामध्ये शारीरिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि तांत्रिक अनुभवाचा समावेश असेल। देश विदेशातील विद्यार्थ्यांसाठी हॅकेथॉन, कोडेथॉन, एक्सेलरेट, स्टार्टअप कॉम्पिटिशन प्रोजेक्ट, कॅडवॉर, टॅलेंट बॅटल, सर्किट मेनिया, बिझनेस प्लॅन अशा विविध इव्हेंट्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे। विजेत्या स्पर्धकांना 7 लाखांहून अधिकची बक्षिसे मिळतील। त्यासोबतच 20,000पेक्षा अधिक प्रेक्षकांची उपस्थिती राहणार आहे। विशेष म्हणजे 20 आणि 21 जानेवारीला होणाऱ्या टेक्लॉन्स 2025 या इव्हेंट्समध्ये सुपर 30 चे संस्थापक आणि प्रसिद्ध गणितज्ञ आनंद कुमार आणि मुकुल कानिटकर यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन मिळणार आहे। या स्पर्धेविषयी अधिक माहिती देण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयस पोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी डॉक्टर PM खोडके, प्राचार्य डॉक्टर PM जावंधिया, प्राचार्य डॉक्टर SL भूतडा, प्राचार्य डॉक्टर DB रुईकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। नमस्कार, मी श्रेयस पोटे पाटील, उपाध्यक्ष PR पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आमच्या PR पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपचा टेक्निकल इव्हेंट टेक्लॉन्स 2025 ऑर्गनाइज होत आहे। यावेळेस 20 आणि 21 तारखेला आमचा हा टेक्लॉन्स इव्हेंट असणार आहे। त्या दिवशी पहिल्या दिवशी गेस्ट म्हणून आनंद कुमार, जे एक मॅथमॅटिशियन सुद्धा आहे आणि सुपर 30 म्हणून मधात एक त्यांच्या पूर्ण लाईफ जर्नीवर एक मूवी आला होता, ज्याच्यात ते गरीब वर्गातले जे स्टुडंट असतात त्यांना फ्री ऑफ कॉस्ट ते लोक इंजिनिअरिंग आणि आपलं मेडिकलचे एज्युकेशन देतात। असे आनंद कुमारजी पहिल्या दिवशी आपल्या सगळ्या स्टुडंटला आणि फॅकल्टीला इन्स्पायर करायला, मोटिवेट करण्याला येणार आहे। आणि त्यासोबतच दुसऱ्या दिवशी मुकुल कानिटकर म्हणून एक स्पीकर आहेत, खूप चांगलं बोलतात, खूप चांगल्या पद्धतीने लाईफ लेसन्सवर ते सांगतात। तर दुसऱ्या दिवशी ते सुद्धा आम्हाला याच्यात जोडणार आहे। टेक्लॉन्समध्ये आपण वेगवेगळे टेक्निकल लेवलचे इव्हेंट्स घेत असतो, जसं पेपर प्रेझेंटेशन झालं, मॉडेल एक्झिबिशन झालं। अशा सगळ्या याच्यात पूर्ण महाराष्ट्रातून आणि भारतभरातून वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमधून स्टुडंट्स मोठ्या प्रमाणात पार्टिसिपेट सुद्धा करतात। यावेळेस नवीन आम्ही टेक्निकल इव्हेंट एक हॅकेथॉन इथे घ्यायचं ठरवलेलं आहे, ज्यात वेगवेगळे गव्हर्नमेंटचे आणि प्रायव्हेट सेक्टरचे जे इश्यू असतात त्याचे चांगले आणि सोपे सोल्युशन्स आपण आपल्या स्टुडंट्सकडून आणि त्यात पार्टिसिपेट करणाऱ्या सगळ्या लोकांकडून घेणार आहे। अशा पद्धतीचा हा टेक्लॉन्स आमचा आहे। तर माझं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून समस्त अमरावतीकरांना हेच एक आव्हान राहील की आपण वेळ काढून 20 आणि 21 तारखेला हा टेक्लॉन्स इव्हेंट एक्सपिरियन्स करायला आणि एन्जॉय करायला यावं। धन्यवाद। आय एम श्रद्धा कोठाळे, आय एम द टेक्लॉन्स कन्व्हेनर ऑफ 2025। आम्ही खूप सारे टेक्निकल्स इव्हेंट अरेंज केलेले आहे, ते टेक्लॉन्स अंडर येतात। लाईक प्रत्येक डिपार्टमेंट वाईज आम्ही टेक्निकल इव्हेंट्स केले, लाईक मेकॅनिकलला कॅडवॉर असतो, हॅकेथॉन आहे, कोडेथॉन आहे, असे पर्टिक्युलर सगळ्यांना इव्हेंट्स आणि त्या इव्हेंट्सला प्रत्येक इव्हेंट्सला प्राइज मनी पण आहे अप टू 7 लाख। नमस्कार, मी सई राजेश भोयर आणि मी उन्मेषची GS आहे। उन्मेषच्या अंडर आम्ही मल्टिपल कल्चरल इव्हेंट्स ऑर्गनाईज करतो, ज्याच्या अंडर सिंगिंग, डान्स असे मल्टिपल इव्हेंट्स येतात, सो दॅट मुलांना फक्त टेक्निकल नाही तर आर्ट्समध्ये सुद्धा सगळं मिळायला पाहिजे। आणि हे आम्ही उन्मेष 2025च्या अंडर ऑर्गनाइज करतो। Hello everyone, myself Aditya. I am our general secretary for upcoming event, and in this event we have introduced a new thing, that is hackathon. In this particular event we have given student different problems, and student have to find solution to it, and this problem solution will help all the people that are like farmers, like healthcare specialists. मैं सैयद सुफियान लतीफ़ मियाँ, आने वाले टेक्लॉन्स का मेंटोर। और हमारे पास टेक्लॉन्स के अंदर एक उन्मेष करके प्रोग्राम रहता है, जिसमें कल्चरल हर चीज़ रहती है। वो हमारा 15 जनवरी से लेके 27 तक चलने वाला है। इसके अंदर स्पोर्ट्स भी आएगा, उसके अंदर डे सेलिब्रेशंस भी आएंगे और अलग अलग ब्रांचेस की गैदरिंग भी रहने वाली है। और इसमें प्लस पॉइंट ऐसे भी है कि जो हमारे बच्चे हैं उनके लिए हमने एक आनंद मेला भी ऑर्गेनाइज किया है, जिसमें आप नए नए तरीके के डिशेस खा सकते हो। और जो गैदरिंग है, गैदरिंग के अंदर जो हमारा थीम है इंटर डिपार्टमेंटल जो डांस रहता है मयूर उत्सव, तो उसके लिए हमने डिपार्टमेंट्स को अलग अलग थीम दी है। वो थीम भी लकी ड्रॉ से की गई है, यूज़ की गई है। उसके बाद जो डांस होने वाला है उसको प्राइज़ मिलेगा और डिपार्टमेंटल ट्रॉफी भी मिलेंगी।